Selection parameters of the transducer. We are studying now linearity. Okay, linearity means what? It is the relationship between the output and input energy. Output energy and input energy. Okay, generally we are taking input as a reference. Okay, why means what? Because input and output, into that output is depend upon input. That's why we have to take on y-axis. Okay, so now see over here, linearity means what? It is the relationship observed between output and input. Output and input. आता दोन सॉरी आपल्याकडे एक ट्रान्सड्यूसर आहे, त्याला आपण लिनियर ट्रान्सड्यूसर असं कधी म्हणू? जेव्हा त्याचं इनपुट एनर्जी आणि आउटपुट एनर्जी प्रोपोर्शन मध्ये चेंज होतात. म्हणजे सेम सपोज इनपुट एनर्जी आहे सपोज 1, त्यावेळेस जर तुम्हाला एकच म्हणजे 1 क्वांटिटी मध्ये जरच आपल्याला आउटपुट मिळालं तर त्याला आपण काय म्हणू? ते लिनियर आहे. सेकंड तेच सेम, म्हणजे जेवढ्या प्रोपोर्शनना इनपुट चेंज होते तेवढ्या प्रोपोर्शनना जेव्हा आउटपुट चेंज होतं तेव्हा त्याला आपण लिनियरिटी असं म्हणतो. आणि ही खूप फायदेशीर असते. लिनियरिटी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ट्रान्सड्यूसर हा आपण एनर्जी कन्व्हर्जन साठी यूज करतोय. जेवढं इनपुट चेंज होतंय तेवढंच आउटपुट जर चेंज झालं तर आपल्याला फर्दर ॲडव्हान्टेजेस आहेत ते. ठीक आहे, म्हणजे कंट्रोलिंग पर्पज साठी किंवा व्हेरियस ऍप्लिकेशन साठी ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जनरली ट्रान्सड्यूसर हा लिनियर असायला हवा. ठीक आहे, मग लिनियरिटी चेक करायची. नेक्स्ट ऑपरेटिंग रेंज. ऑपरेटिंग रेंज म्हणजे पर्टिक्युलर ट्रान्सड्यूसर हा सपोज किती रेंज मध्ये मेजर करतो. सपोज आरटीडी आहे, आरटीडी किती टेम्परेचर मेजर करतो? सपोज 100 डिग्री सेंटीग्रेड टू 500 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, अशी रेंज हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, किंवा आपण रेंज वरनं पर्टिक्युलर ट्रान्सड्यूसर हे पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी यूज करू शकतो. ठीक आहे, जर आपल्याला ट्रान्सड्यूसर यूज करायचं असेल आपल्याला, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, तुम्हाला सिंपल एक्झाम्पल पाहायचं असेल तर तुमच्या घरी एसी असेल. एसी, ओके, एसी तुम्हाला माहिती आहे ऑटोमॅटिक मोड वरती ऑपरेट करतो. म्हणजे आपण प्रीसेट व्हॅल्यू असते की नाही, 25 डिग्री सेंटीग्रेड आपण रूमचं टेम्परेचर सेट करतो. मग आपला जो सेन्सर आहे किंवा ट्रान्सड्यूसर आहे एसी मध्ये बसवलेला, तो काय करतो? कंटिन्युअसली चेक करत असतो काय? रूमचं टेम्परेचर, आणि त्याला एसीला फीडबॅक देतो आणि एसी मग फ्रिक्वेंटली ऑन अँड ऑफ ऑटोमॅटिक होत असतो. म्हणजे रेंज महत्वाची आहे. सपोज आपल्या घरचा एसी हा 0 to 25 डिग्री सेंटीग्रेड एवढंच टेम्परेचर मेजर करतो आणि त्याचा फीडबॅक देतो. पण इंडस्ट्रीमध्ये आहेत, इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, किंवा मिल्क प्रोडक्ट स्टोरिंग आहे, किंवा मराईन इंडस्ट्री आहे, म्हणजे फिश वगैरे तिथं स्टोअर करतात. ट्रान्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालतो तिथं. तिथलं जे काही एसी असेल किंवा तिथं जे काही कूलिंग सिस्टम असेल त्याची टेम्परेचर रेंज ही वेगळी असेल. जनरली ती लेस दॅन 5 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला माहिती आहे मेडिकलमध्ये काही औषधं हे फ्रीज मध्ये ठेवलेले असतात. म्हणजे वेगवेगळी रेंज असते कशाची? ट्रान्सड्यूसरच्या ऑपरेशनची. म्हणजे आपल्याला ऑपरेटिंग रेंज माहित असणं खूप गरजेचं आहे. त्या बेसिसवरती आपण सिलेक्शन करू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या घरचा एसी जो आहे त्याचा ऑपरेटिंग टेम्परेचर रेंज ही वेगळी असेल, किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एसी जो असेल तो त्याची वेगळी असेल. म्हणजे ऑपरेटिंग टेम्परेचर रेंज ही वेगळी असते. आता सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट व्हॉट? इन हाऊ प्रोपोर्शन आउटपुट इज गोइंग टू चेंज विथ रिस्पेक्ट टू इनपुट. त्याला आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? की किती प्रोपोर्शननं इनपुट चेंज होतं तेव्हा आउटपुट चेंज होईल, त्याला आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणत असतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? की किती ऍक्युरेट पद्धतीनं, किती काय म्हणून आपण इमिजिएटली एखादा ट्रान्सड्यूसर आउटपुट देतो त्याला आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणत असतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? सपोज एक तुमच्याकडे थर्मो ट्रान्सड्यूसर आहे किंवा थर्मिस्टर आहे, तर तो किती लवकर काय करतो, काय म्हणू आपण त्याला, पर्टिक्युलर क्वांटिटीचं कन्व्हर्जन करतो, पर्टिक्युलर एनर्जीचं किती लवकर कन्व्हर्जन करतो, त्याला आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणत असतो. ऍक्युरेसी म्हणजे किती ऍक्युरेटली करतो, त्याला आपण ऍक्युरेसी असं म्हणतो. मग सेन्सिटिव्हिटी, ऍक्युरेसी या दोन टर्म ह्या रिलेटेड टू इच अदर आहेत. म्हणजे ज्या इक्विपमेंटची सेन्सिटिव्हिटी फास्ट आहे
फास्ट आहे, किंवा आपण काय म्हणू, म्हणजे आपण म्हणतो की नाही तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात, म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे काय, फास्ट रिॲक्ट करता किंवा फास्ट एनर्जी कन्व्हर्जन होतं, त्याला आपण सेन्सिटिव्ह डिव्हाइस म्हणू किंवा फास्ट डिव्हाइस असं म्हणू. म्हणजे सेन्सिटिव्हिटी सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला सपोज एखादा शुगर फॅक्टरीमध्ये बॉयलर आहे आणि तुम्ही तिथं टेम्परेचर मेजरमेंटसाठी एखादा ट्रान्सड्युसर बसवलेला आहे, सेन्सर बसवलेला आहे, आणि तो टेम्परेचर डिटेक्ट करण्यासाठी सपोज 15 मिनिट लावत असेल, तर तुमचा जो मधला जो प्रोडक्ट आहे बॉयलर मधला, तो पूर्ण काय म्हणू आपण त्याला मराठीमध्ये, करपल्यानंतरच तुम्हाला कळेल. 15 मिनिटामध्ये खूप चेंज होऊ शकतो ना. म्हणजे सेन्सिटिव्हिटी ही खूप महत्वाची आहे. आपला ट्रान्सड्युसर हा मोर सेन्सिटिव्ह पाहिजे. कसा, खूप सेन्सिटिव्ह पाहिजे. लवकरात लवकर त्यानं एनर्जी कन्व्हर्जन केलं पाहिजे. लवकरात लवकर आपल्याला एनर्जी कन्व्हर्जन केलं पाहिजे. का? कारण आपण त्याच्यावरती कंट्रोल ऍक्शन ठरवतो ना ट्रान्सड्युसरच्या ऑपरेशनवरती. कंट्रोल ऍक्शन म्हणजे काय, सपोज टेम्परेचर जर बियॉन्ड लिमिट गेलं, तर आपल्याला लवकरात लवकर काय करावं लागतं, त्याला जो काही हीट एनर्जी आहे किंवा तिथलं जे काही इंडक्शन फर्नेस आहे, तिथलं जे काही बॉयलरचं हिटिंग इनपुट आहे, त्याला बंद करावं लागतं. ठीक आहे. तसंच आमच्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये सुद्धा हे असे ट्रान्सड्युसर असतात. ठीक आहे. अॅक्युरेसी, अॅक्युरेशन म्हणजे काय, आपला ट्रान्सड्युसर खूप अॅक्युरेट असायला पाहिजे. जे ट्रान्सड्युसर खूप अॅक्युरेट आहे ते ट्रान्सड्युसर आपण काय म्हणू आपण त्याला, म्हणजे एमर्जन्सी किंवा क्रिटिकल मेजरमेंटसाठी यूज करतो. ठीक आहे. क्रिटिकल मेजरमेंटसाठी यूज करतो. सपोज तुम्ही MRI करता किंवा सोनोग्राफी करता, तिथं सुद्धा ट्रान्सड्युसर असतात, तिथं पण सुद्धा एनर्जी कन्व्हर्जन होतं. तुम्हाला माहिती आहे, कुणी तुमच्या रिलेटिव्ह किंवा तुमची स्वतःची सोनोग्राफी केली असेल, तर तुम्हाला माहिती आहे त्याच्या आपल्या ज्या पार्टचा सोनोग्राफी करायचा, सपोज आपल्याला आपल्या पोटात सोनोग्राफी करायची, त्याच्यावरती काय करतो आपण, ट्रान्सड्युसर फिरवतो. ते जेल वगैरे टाकून ट्रान्सड्युसर त्याच्यावरती फिरवतात, आणि मग तो ट्रान्सड्युसर काय करतो, ती जी काही मुवमेंट आहे अम्युनॉटिक फ्लुइड मधल्या एखाद्या ऑब्जेक्टची, ती काय करत असतो, ती डिटेक्ट करतो आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करतो, आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट होतं, आणि ते डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सब्जेक्ट आहे बघा, DSP नावाचा, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग. या इमेज प्रोसेसिंग वरनं तुम्हाला सोनोग्राफीच्या इमेज तयार होताना दिसत आहेत. मग तुमचं जर सोनोग्राफी जर अॅक्युरेट नसेल, तर मग तुमचं डायग्नोसिस किंवा तुम्हाला जो काही एखादा डिसीज झाला असेल किंवा एखादं काहीतरी डिटेक्शन असेल, आता तुम्हाला माहित असेल आपण सोनोग्राफी करतो जे प्रेग्नंट वुमनच्या केसमध्ये वगैरे, तर त्यानं जर लेस अॅक्युरेट किंवा इनअॅक्युरेट जर डिटेक्शन केलं, तर किती कॉम्प्लिकेशन होतात हे आपल्याला माहिती आहे. कारण सगळ्यांनी हे म्हणजे एक्सपिरियन्स केलेला असतो की हे जे काही ट्रान्सड्युसर्स आहेत, हे जे काही एनर्जी कन्व्हर्जिंग डिव्हाइसेस आहेत, यांच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण पुढल्या ऍक्शन घेत असतो मेडिकलमध्ये. मग अॅक्युरेसी ही त्या कंडिशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे, आपण MRI करतो ब्रेनचा, ब्रेन ट्युमर वगैरे डिटेक्शनसाठी. जर सपोज MRI जर आपला अॅक्युरेट वर्क नाही केला, तर आपण ब्रेनच्या जे काही ट्युमर काढण्यासाठी ऑपरेशन करणार आहोत, तर ते किती डिफिकल्ट आहे, किती खर्चिक आहे. जर आपल्या MRI न जर खोटं सांगितलं, अॅक्युरेट जर नाही सांगितलं, तर आपण मग जो काही कट सेक्शन आहे किंवा जो काही डायग्नोसिस आहे, जे काही किमोथेरपी आहे, या सगळ्या गोष्टी मग त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो. म्हणून आपले ट्रान्सड्युसर हे सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, एक्सरे, हे सगळ्या टाईपचे ट्रान्सड्युसर आहेत ते. ठीक आहे. तर यांची अॅक्युरेसी असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, physical size. Physical size, we can say that matter in case where there is a less availability of size. आता फिजिकल साईज कशी इफेक्ट करतो तुम्हाला सांगायचं झालं तर, ओव्हरऑल डिव्हाइसचे साईज आहे. जर सपोज तुमच्या एसी मध्ये बसवलेला थर्मोसेन्सर किंवा ट्रान्सड्युसर हा खूप मोठा असेल, तर तुमच्या एसी केवढा करावा लागेल, तुमच्या रूम एवढा एसी करायचा म्हणलं चालेल का, नाही ना चालणार. म्हणजे फिजिकल साईज सुद्धा महत्वाची आहे ट्रान्सड्युसरची. ओके. हा पण आपल्याला सिलेक्शन साठी लक्षात ठेवायचा आहे. पॉवर रिक्वायरमेंट. मग आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट कशासाठी कन्सिडर करायची आहे, की तुमच्या ट्रान्सड्युसर दोन टाइप्स आहे, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. तर पॅसिव्ह ट्रान्सड्युसरला आपल्याला पॉवर द्यावा लागते, एक्सटर्नल एनर्जी द्यावी लागते, आपल्याला माहिती आहे.
मग तो एनर्जी स्वतः किती घेणार आहे हे माहित पाहिजे की नाही आपल्याला, म्हणून पॉवर रिक्वायरमेंट. नेक्स्ट नॉईज. नॉईज म्हणजे काय आहे? नॉईज म्हणजे आपण म्हणू शकतो याला डिस्टर्बन्स. नॉईजचा मिनिंग असतो तुम्हाला माहिती आहे, जनरली आपण म्हणतो ना गडबड गोंधळ, नॉईज त्या टाईपचा नॉईज नाही इथं. तर नॉईज म्हणजे हा रिलेटेड टू आहे ॲक्युरेसी. नॉईज किंवा अनवॉन्टेड सिग्नल किंवा लेस ॲक्युरेसी आपण असं म्हणू शकतो. नॉईज म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल किंवा अनवॉन्टेड एनर्जी कन्व्हर्जन. अनवॉन्टेड एनर्जी कन्व्हर्जन, बरोबर की नाही? तर नॉईज म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, काल आपण माईकचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. माईक मध्ये साऊंड डिटेक्टर असतो किंवा साऊंड ट्रान्सड्युसर असतो. साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल मध्ये करतो आणि तो कशाच्या फॉर्म मध्ये करतो? एसी सिग्नलच्या फॉर्म मध्ये करतो. जर तुमच्या माईकनं नॉईज क्रिएट केला तर जी सायनोसॉइडल इनपुट वेव्ह असते की नाही, सायनोसॉइडल इनपुट वेव्ह आपण काल पाहिली होती अशी छोटीशी बघा, तुम्हाला आठवत असेल. जर त्यानं नॉईज प्रोड्यूस केला म्हणजेच ही इनपुट सायनोसॉइडल सिग्नल आहे की नाही ते असं त्यानं जर दिलं तर आपल्याला व्यवस्थित आवाज ऐकू येईल का? नाही येणार. म्हणजेच नॉईज हा खूप महत्वाचा आहे, ॲक्युरेसी खूप महत्वाची आहे. हा प्रॉपर सायनोसॉइडल सिग्नल झालाय, पण हे नॉन सायनोसॉइडल सिग्नल आहे आणि ही साऊंड वेव्ह आहे. जर तुम्हाला ही अशी साऊंड वेव्ह असेल, कमी जास्त साऊंड वेव्ह असेल, तर आपला ट्रान्सड्युसर याला काही व्यवस्थितरित्या प्रोसेस करू शकेल का? आपल्याला काही अॅक्युरेट आउटपुट मिळेल का? मग आपल्याला काय येईल? सगळा गोंगाट ऐकू येईल माईक किंवा लाऊडस्पीकर मध्ये. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ही गोष्ट कधी, बरोबर? जर तुमचा माईक व्यवस्थित ऑपरेट होत नसेल तर तो नॉईज क्रिएट करतो. नॉईज क्रिएट करतो म्हणजे काय करतो? हे अनवॉन्टेड सिग्नल तयार होतं. अनवॉन्टेड सिग्नल, आता आपण खूप मोठमोठे वर्ड यूज करतोय बघा, सिग्नल. कारण या सिग्नलवरती अख्खं इलेक्ट्रॉनिक्स चालतं. सिग्नलच्या भोवतीच इलेक्ट्रॉनिक्स फिरतं सगळं. त्या सिग्नलचं प्रोसेसिंग असेल, त्या सिग्नलचं मेंटेनन्स असेल, त्या सिग्नलचं फिल्टरिंग असेल, या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केल्या जातात. ठीक आहे. तर मग हा नॉईज सुद्धा महत्वाचा आहे. आपल्या ट्रान्सड्युसर मध्ये लिस्ट नॉईज असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे? कमीत कमी नॉईज असायला पाहिजे. ओके. Now advantages of electrical transducer we will see in next lecture. Okay, so today we will stop over here. We remember that in IAC2 we will going to uh, take the unit number 3 and unit number 4. Go through the MCQ which is available to you. Okay, and attend the IAC2 without fail. Okay. So today we will stop over here. Have a nice day.